मला जर गडवरती यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट घरातून निघा, चुत्या मित्रांच्या नादाला लागत बसू नका। आता 100% जाणार, कारण की व्हिडिओ कोणी बनवला? वाघाने व्हिडिओ बनवला। आतापर्यंत कोण बनवत होता व्हिडिओ? आतापर्यंत कोण बनवत होता? आतापर्यंत विवेक साबे बनवत होता, पण आता गौरव ढोबळे बनवतोय। विवेक साबेला जरा फॅमिली इश्यूज जरा आले, जरा त्यांच्या फादरने पाठवलं नाही त्यांना, पण ह्यो वाघ आहे ना, ह्यो वाघ मला सगळा एडिटर विवेकच आहे भाई आपला। व्हिडिओ बनला पाहिजे ना, बनला पाहिजे, नाही तर आपण व्हिडिओ काढून काय उपयोग नाही। पण दिसत नाही, काहीच नाही, आपलं भविष्य आहे। हा, काहीच दिसत नाही। 10 मिनिटं हात करते काय, यावंच लागतंय। गड तोरणा, चला घर फिरूया, निसर्गाचा आनंद घेऊया। व्हिडिओ काढ, व्हिडिओ। हे गाईज, तर हाय मित्रांनो, आम्ही आलेलो आहे तोरणा किल्ल्याला। आज वार आहे आणि आम्ही चालू केला आहे तोरणा ट्रेकिंगला। तर बघू शकता तुम्ही, चला दाखवतो तुम्हाला। गाणी बिणी लावून गडावर जायच नाही, गप गुमान चला। देवाची गाणी येतात, बघू शकताय गाईज। निसर्गाचं हे बघ, अरे येड्यावानी नका करू, खतरनाक असा व्ह्यू आहे। येताना तर वाटलेलं की पाऊस वगैरे काय नसेल, पण इथं आल्यानंतर वातावरण तर आहे ओके मध्ये। असं वाटतंय की आपण केरळमध्ये आलेलो आहे। सेम असं देखतो रोड व्ह्यू, खतरनाक व्ह्यू आहे इकडे। तुम्ही प्लॅन केला तर येऊ शकताय, मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता। तुम्हाला जर गडवरती यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट घरातून निघा, चुत्या मित्रांच्या नादाला लागत बसू नका, नाही तर तुम्ही कधीच येऊ शकणार नाही। मित्र भडवे असतात, एक येतो बोलते तर एक येत नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही सांगायचं झालं तर सकाळी 5ला निघणार होतो आम्ही, पण हा उठलोय 7ला। हा बबलू भडावा कधीच लवकर उठत नाही, आणि आलोय आम्ही 8ला। बघायचं तर व्ह्यू बघायचा बसून, बसायचं डायरेक्ट, आणि असा आहे खतरनाक व्ह्यू। गाईज, आमचा कंटिन्यू व्लॉगर विवेक साबे काही कारणास्तव येऊ शकला नाही, कारण की फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात काहीतरी, पण फॅमिली परमिशन मध्ये येत असल्यामुळे तो आला नाही। पण त्याच्या बदली हा वाघ आलाय, आणि आज हा वाघ गाजवणार। गाईज, आत्ताच पडताना वाचलोय, जस्ट नाव। ऐकताना तुम्ही एकदम काळजीपूर्वक या आणि निसर्गाची मजा घ्या, आणि आपल्या शिवरायांचा इतिहास जाणून घ्या। या गड किल्ल्यांमध्ये भरपूर काही इतिहास लपलेला आहे, पण आपण जाणून कधी घेण्याचा प्रयत्नच करत नाही। जिंदगीमध्ये भरपूर काम करायचं आहे, शिकायचं आहे, भरपूर अडचणी आहेत, पण त्या अडचणी पूर्ण करून आपण गड किल्ल्यावरती येणं गरजेचं असतं। हा नजारा पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही अजून काय, आता काय आम्ही आलोय, आम्ही बघतोय।
बनवला? वाघाने व्हिडिओ बनवला. आतापर्यंत कोण बनवत होता? व्हिडिओ बनणार आता. आतापर्यंत कोण बनवत होता? आतापर्यंत विवेक साबळे बनवत होता, पण आता गौरव ढोबळे बनवतोय. विवेक साबळेचं जरा फॅमिली इश्यूज जरा आले, जरा त्यांच्या फादरने पाठवलं नाही त्यांना. पण ह्यो वाघ आहे ना, ह्यो वाघ मला सगळा एडिटर विवेकच आहे भाई आपला. व्हिडिओ बनला पाहिजे ना. व्हिडिओ बनला पाहिजे, नाही तर आपण व्हिडिओ काढून काय उपयोग नाही. ही आपली मंडळी आहेत आणि आपण सांगलीकर. पहिला हा तुम्ही निसर्ग बघा, काहीच दिसत नाही. आम्हाला वरती जायचं ते पण दिसत नाही. काहीच नाही, आपलं भविष्य हा काहीच दिसत नाही. जसं आपलं भविष्य आहे तसं इथं आता विषय झालेला आहे. वरचं काय दिसतच नाही. मोटिवेशन, प्रियंका चोपडा मोटिवेशन. नो मोटिवेशन. मोटिवेशन फक्त ओनली मास्टरबेशन. मोटिवेशन हे फक्त म्हणजे तात्पुरतं असतं. त्यामुळे मोटिवेशन नको आहे. आपल्याला पाहिजे डेडिकेशन. डेडिकेशन पाहिजे. नो मोटिवेशन. नो मोटिवेशन, ओनली डेडिकेशन. नो बॅड वर्ड्स. की 5 जण आलोय, 5च्या जिमला जातोय, पण थोडं जरा बॉडी नाही कमी आहे, पण थोड्या दिवसात होईल. पण असं गडावरती शर्ट वगैरे काढणं आणि बॉडी दाखवणं हे चुकीचं आहे. कारण की इथं लोक निसर्ग बघायला, इतिहास जाणून घेण्यासाठी येतात. तुमची बॉडी बघायसाठी येत नाहीत. त्यामुळं लोकांनी असं शर्ट वगैरे काढणं चुकीचं आहे. तर शेवटी आलोय तोरण्या घराच्या कशाला आपलं मे दरवाजाला. घराचा दुसरा दरवाजा आलेला आहे, बघू शकता. गायस शेवटी यावंच लागतंय. पोचलोय. नात करते काय, यावंच लागतंय. गड तोरणा. जय भवानी. जय शिवाजी. गडाचा नकाशा लावलाय. त्या नकाशावरून तुम्ही पूर्ण गड फिरू शकता. आणि इथं गव्हर्नमेंट संस्कृती विभाग, कार्य विभाग बोर्ड. आपल्याला जायचंय कुठे? आपल्याला या साईडला जायचंय वरती. आधी ते फिरू आणि मग एक नंबरला काय बाले किल्ला. पहिल्यांदा आपल्याला बाले किल्ल्याला जायचं का? बाले किल्ला आणि ते बाजूचं सगळं तेवढं फिरू. मग इकडे जाऊ आपल्याला. मग इकडे 6 नंबरला मग घरी जाऊ. वाघ दरवाजाकडे जाऊ. मग आणि काय वाघ दरवाजा, खोकट टाके. खोकट टाके बघू शकताय. पाणी साठवण्यासाठी हे बनवलं. ब्लर आहे, ब्लर व्हायला फोन मध्ये, पाऊस येतो त्यामुळे. गडावरती घर एकदम पुराण्या, एकदम जुन्या काळातलं घर आहे. चला गड फिरूया.
निसर्गाचा आनंद नवी घेऊ. सिरीज चालू केली आम्ही. चला गड फिरूया. चला घर फिरूया, निसर्ग पाहू. निसर्गाचा आनंद घेऊया. हे मॅच झालेलं आहे अशा तऱ्हेने. thumbnail हाच टाकायचा. डन करून टाका. thumbnail हाच. गाय देवी मंदिर. पाण्याची का बाटली घ्यायची होती, पाणी नाही प्यायला. त्या भडव्याने पाण्याची बाटली आणल्या अर्धा लिटरची, ते पण संपून टाकल्या. तुम्ही काहीच नाही आणलं. 4 भाडव्यांनी तर काहीच आणलं नाही, मग काय बोलायचं. मध्ये तुझा भाऊ पण आहे. पाणी नाही आणि पाणी घ्यायला 50 रुपयाची बाटली घ्यायला लागते, पण पैसाच नाही. सत्कार करायला लागेल आपल्याला पुढे. चला घ्या. घ्या सत्कार घ्या. पाणी आणल्याबद्दल धन्यवाद तुमचं. ते पण संपलंय. चला. तोरणेश्वर मंदिर. अजून एक मंदिर आहे तोरणेश्वर मंदिर. गडावरती 2 मंदिर जरी आपण बघितले. त्याच्या साईडला इथे बोर्ड लावलाय कोकण दरवाजा. भरपूर गर्दी आहे. 150 लोक आलेत गडावरती. आणि भगवा झेंडा फडकवण्यात येत आहे आपल्या गडावरती. आणि हे 150 लोक झाडं लावण्यासाठी आलेले आहेत गडावरती. तर यांच्यासारख्या सगळ्यांनीच असं केलं पाहिजे, एक तरी झाड लावलं पाहिजे आणि आपल्या निसर्गाला अजून सौंदर्य वाढवलं पाहिजे आपल्या निसर्गाचं. म्हणतो चार्जिंग त्याला किती. हे बबलू भाऊंचा नाद नाही केला कुणी, आहे लाखो दिलाची जान. बबलू बाहे वन मॅन शो. कोकण माची कोकण दरवाजाला आलोय आपण. इकडून दरवाजा, इकडून पण रस्ता आहे वाटतं खाली जाण्यासाठी. कोकण दरवाजा. त्याच्यावरचा असा हा खतरनाक व्ह्यू दिसणार तर काहीच नाही, पण जेवढं दिसेल तेवढं बघून घ्या तुम्ही. तर मित्रांनो विषय असा झालेला आहे, गडावरती जर आलोय, ट्रॅक पण खतरनाक आहे आणि गड पण भरपूर सुंदर आहे, पण धुक्यांमुळे काहीच बघण्यासारखं म्हणजे बघणं झालं नाही आमचं. भरपूर पॉइंट आहेत, गड पण भरपूर मोठा आहे, वरती यायला ट्रॅक पण खतरनाक आहे, भरपूर सुंदर पण आहे, पण धुक्यांमुळे काय नजाराच दिसना झालाय. त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट खाली जाणार आहे आणि आमचा एवढाच गड फिरून झालेला आहे. मॅगीचा पण प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण की आमच्या मित्रांनी पाणी आणलं नाही प्यायला, स्वतःने नाही आणलं. त्यामुळे आता खाली जाऊन बघू, पाणी एकद वगैरे घेऊन आम्ही मॅगी वगैरे करेल. पण आता सध्याला तर आम्ही खाली चाललोय. बाय बाय. गांडू लोक. Few moments later. तर मित्रांनो आपण ट्रेक कंप्लीट करून गड चढून खाली आलेला आहे आणि प्रेशर पडलेला आहे. प्रेशरचा बोचा बघा तुम्ही, घाण झाले. तर चला निघूया पुण्याला. आपल्याला मॅगीच टाकायची. हा अजून मॅगी खायची आहे हे विसरू नका. मित्रांनो आता कढई आणल्या आणि हे पण आणले, काय याला म्हणायचं, सगळं तिच्यात राहू दे. जे सगळं आणले. फळ पाहिजे ते आता फक्त हे बनवायचं आहे आपल्याला मॅगी. मॅगीचं साहित्य आहे, मॅगी आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे, टॅमॅटो पण आहे, चमचे पण मिरची आहे, आहे, सगळं आहे. सगळे मिरची आहे. आता फक्त करायचं आहे. फक्त करायचंय आणि नियोजन खायचं. टाईट मध्ये एकदम. हा नियोजन किंग प्रेशर भाऊ सर्जने. खायला या, खायला या, यायला लागते, यावंच लागतंय. पोट दुखून बघा देऊ फक्त आमच्या सोबत लाभ घ्या जीवचा. कुठली डोबळी. विषय असा आहे की पशा नाही ना, भरपूर भरपूर काय काय आणले, त्यामुळे नियोजन गच्चच होणार आहे आता. बस नियोजन घरी जाऊन झोपायचं डायरेक्ट. आता खायचं मॅगी आणि घरी जाऊन झोपायचं. एक लास्ट बस. अरे लय वाटतंय. पण पशाच्या घरात एकच टोमॅटो होता आणि एकच कांदा होता. एवढा बाद झाले गरीबा. गरीब, ते बघ गरीब. कसं कापतय. तसं नसतंय अरे बारीक करतो थांब तू. हे मला दे मी कापतो. धर
मग कापायचं तर काप ना मग. कापायला आलो तर कापू पण देत नाही. मग असं नाही कापायचं तसं नाही कापायचं. अरे कांदा रे व्हिडिओचा आवाज आला बोलायला लागला. व्हिडिओचा आवाज आला की बोलायचं आवाज आलं. कांदा आता कर कापतो. हा बोल. याने काम चालवायला लागते. आणता नाही ते करून चमचा. अशी आड मोठी भेटले ते गरीब आहे हो. गरीब. तू काय चमचाच नाही का? चमचा नाही का काका? मिरच्या पण 2च भेटल्या. मिरच्या 2च भेटल्या. टमाटे एकच भेटला. 2 एकाला. अरे मिरची येत करी तुम्ही 4 जण 5 जण आपण. कांदा एकच. अरे बास ना बाबा एवढं नका रे. आलं नाही आखली. मॅगी असते 2 मिनिटात तयार नाही होत. 10 मिनिटं लागतात चांगली मॅगी बनवायला. कोण येणं जावा म्हणतो की मॅगी 2 मिनिटामध्ये होते. ह्या वेळेची मॅगीची प्रश्न बनवल्या. 1 टमाटा 1 कांदा आणि 1 मिरची आणून जी मॅगी बनवल्या. एक बोलायच लागते का? कसं मॅगी बनणार 4 मिरची आणलेलं 400 राव. पांडू बोलते. पांडव बोलते सबको बोलते. कापून टाक ना काही. पकड काय नाही. व्हिडिओ काढ व्हिडिओ. हे गाईज व्हेरी नाईस. चाळणी काय ना चहा आणि चहाच असतो. तर अशा तऱ्हेने आपला ब्लॉग संपलेला आहे इथं. आणि आता घरी जाणार. आता चहा काय मस्त झाला. चहा पिणार. चहाचा स्वाद घेणार आणि बाबे घाटात आता सरळ आता थेट मी घरी जाणार. बाबे बाबे घाट रे. बाबे घाटात मी थेट सरळ माझ्या घरी जाणार. तर बाय चला मित्रांनो. तर आता आमचं सगळं पोटापेटा खायचं प्यायचं सगळं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी. आता घरी सगळे लोक संपला विषय. इथनं पुढचा ब्लॉग नंतर नेक्स्ट आम्ही जेव्हा नेक्स्ट गडावर जाऊ तेव्हा नंतर तुम्ही दुसरा ब्लॉग बघा. आणि जाता जाता आम्ही कचरा घेऊन चाललेलो आहे. कचऱ्यासाठी तरी सबस्क्राईब करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नाच करते. Ladies and gentlemen, can I please have your attention? I need all of you to stop what you're doing and listen.